ह्या भाजीचं नाव घेतच मिस्टर म्हणाले की मला अजिबात ही भाजी डब्याला नको. मी म्हटले मी एकदा बनवून तर देते, तुम्ही खाऊन तरी बघा. सो कढईमध्ये मस्त थोडंसं तेल टाकून घेतलं, जिरं मोहरी हिंग टाकून घ्यायचं, कढीपत्ता टाकायचं, भरपूर कांदा टाकायचं. कांद्याला अजिबात कंजूसपणा करायचं नाही. कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो कट करून घालायचं. कांदा आणि टोमॅटो छान भाजण्यासाठी इथं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार लाल तिखट टाकायचं, मस्त परतून घ्यायचं. इथं मी ऑलरेडी बनवलेलं वाटण टाकलेलं आहे, त्यामध्ये सुहानाचा गरम मसाला थोडासा टाकायचं. छान तेल सुटलं की त्याला गरम पाणी टाकायचं, थोडं थोडं गरम पाणी टाकून मस्त एक उकळी काढून घ्यायची. आता ह्यामध्ये मी काय केलेलं, अगोदर थोडंसं तेल टाकून ना हे सांडगे छान मी भाजून घेतले होते. सो हे भाजलेले सांडगे एका ताटामध्ये काढून ठेवले होते आणि त्याच्यानंतर मग इथं छान उकळी पडली होती बघा फोडणीला, त्याच्यामध्ये हे सांडगे टाकून द्यायचं. 15 ते 20 मिनिटांमध्ये छान ही सांडग्याची भाजी शिजून तयार होते. वरतून भरपूर कोथिंबीर टाकायची आणि ही मस्त आपली जी सांडग्याची भाजी तयार होते. सोबतच गरम गरम चपाती बनवली, ह्यांचा टिफिन भरून दिला. भरपूर दिवस झाले सुतक होतं, मग पूजा वगैरे केली आणि